I welcome all of you for the third service. या तिसऱ्या सभेमध्ये मी देवाच्या मंदिरामध्ये आपणा सर्वांचं We are स्वागत here in the करत आहे. presence of God this morning. आज सकाळी आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो आहोत. And how wonderful to experience God's goodness and His blessings. देवाचं चांगुलपण आणि त्याचे आशीर्वाद याचा अनुभव घेणं हे किती चांगलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Let's close our eyes and look to the Lord in prayer. यावेळेस आपले डोळे बंद करूयात, प्रभूकडे प्रार्थना करूयात. Thank you, Lord, for this wonderful opportunity that we are standing in your mighty presence. प्रभू तू आम्हाला ही सुंदर संधी दिलीस की तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही उभे आहोत म्हणून तुला धन्यवाद. Lord, there is joy in the presence of God. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे त्याबद्दल तुला धन्यवाद. Lord, fill our hearts with your heavenly joy and your blessings. प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतो की तू आपल्या स्वर्गीय आनंदाने आणि आशीर्वादाने आमचं जीवन भर. Thank you, God, for your grace upon our life. आमच्या जीवनावरती देवा तुझी कृपा आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, God, because you are our heavenly Father and you take care of everything of our life. तू आमचा स्वर्गीय पिता आहेस आणि आमच्या सर्व गोष्टींची तुला काळजी आहे म्हणून Thank तुला you, धन्यवाद. Spirit of God, for your presence. देवाच्या आत्म्या तुझं मधुर सानिध्य आमच्यामध्ये आहे तुला And we धन्यवाद. worship you, Lord, this time. यावेळेस आम्ही तुझी भक्ती We आराधना give you करतो. all the glory to your name. सर्व गौरव प्रभू आम्ही तुझ्या नावाला देतो.
आपण Jesus. जोरदार टाळ्यांचं वंदन राजांचा राजाला He is देऊया. the King of Kings and Lord of Lords. तो राजाधिराज प्रभूंचा प्रभू And आहे no one like our Jesus आणि Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखा दुसरा कोणीच नाही. Amen. आमेन. How many of you want God to bless you more आणि in your तुम्हाला life? आपल्यापैकी किती जण असं वाटतं की देवाने आपल्याला अधिक आणि अधिक आपल्या जीवनात आशीर्वादित करावं. We have already blessed people here, आपण अगोदरच आशीर्वादित असे लोक आहोत. but whenever we come in the presence of Almighty God, पण जेव्हा केव्हा आपण सर्व समर्थ देवाच्या He उपस्थितीमध्ये wants येतो, to bless us with all His heavenly blessings. तो त्याचे सर्व स्वर्गीय आशीर्वादाने आपल्याला भरू इच्छितो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's sing this wonderful hymn from Upasana Sangeet, song number 534, Hoila Vrishti Krupechi. होईल पुष्टी कृपेची हे सुंदर गीत आपण गाऊया. Thank you, Jesus. हालेलुया. Our God is an awesome God. आपला देव हा अद्भुत परमेश्वर And He has आहे poured out all the blessings in our life. आणि आपल्या जीवनामध्ये त्याने आशीर्वादांची ओतणी केली Many आहे. times we don't realize how blessed we are. पुष्कळ वेळा आपल्याला हे समजत नाही की आपण किती आशीर्वादित But when लोक we आहोत. realize that we are alive and we are enjoying everything in our life and God has given us everything,
then we cannot keep quiet, but we give all the glory, honor, and praise आणि to the जेव्हा name of आपल्याला हे Jesus. समजतं की आपण आशीर्वादित लोक आहोत, देवाने सर्व उत्तम पदार्थांनी आपल्याला तृप्त केलं आहे, तेव्हा आपण गप्प राहत नाही तर देवाची स्तुती आराधना करत Amen. राहतो. आमेन. So how many of blessed people are standing here? मग आपल्यापैकी किती जण या ठिकाणी आशीर्वादित लोक उभे आहेत? Amen. आमेन. So if you are blessed, जर तुम्ही आशीर्वादित आहात give your blessed praises unto the King of तर Kings. ते आशीर्वादितच आपण देवाला उत्तम ती स्तुती देणार आहोत, Let's त्याची praise आराधना him. स्तुती करणार आहोत. Clap your hands. दिल की धड़कन में तू है सांसों, रगों में
का म्हणत आहे की तो आपला अद्भुत परमेश्वर आहे? Because He loved us unconditionally. कारण त्याने विनाट आपल्यावरती प्रीती He केली. gave us His salvation in our life. त्याने त्याचं तारण आपल्या जीवनामध्ये And आपल्याला those दिलं. who gonna believe in the name of Jesus, आणि जे कोणी प्रभू येशूच्या नावावरती विश्वास they ठेवतील will live a victorious life. ते विजयशाली जीवन जगतील. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. He has taken all your sorrow, all your shame, all your pain away from you. आपल्या सर्व वेदना, आपली सर्व लज्जा, आपले सर्व दुःख त्याने आपल्या बाजूला काढले Every आहेत. sickness is taken care on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावरती प्रत्येक आजाराची काळजी घेण्यात आली आहे. And His name is above everything. आणि त्याचं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ There is आहे. power in the name of Jesus. प्रभु येशूच्या नावामध्ये शक्ती Amen. सामर्थ्य आहे. Hallelujah. तो आइए उस नाम को हम ऊंचा उठाते हैं. Let us praise His holy name. हो जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. Thank you, God. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. Amen. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है. और यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी है देता. Thank you, God. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु सबने करवाए हाथ. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो. और यीशु का नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा. यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. Say yes Lord, yes Lord, yes yes Lord. सब मिलकर yes Lord, yes Lord, yes yes Lord. Amen. Do the actions with me. Yes Lord, yes Lord, yes yes Lord. Yes Lord, yes Lord, yes yes Lord. Yes Lord, yes Lord, yes yes Lord. Amen. I'm trading my sorrow. Come on, everybody. I'm trading my sorrow. I'm trading my shame.
जिंदगी। आइए अपने हाथों को हम उठाएंगे, ऊंचा उठाएंगे, क्योंकि उसका नाम सब नामों से ऊंचा है। His name is above और जब every उसके other. नाम को हम ऊंचा उठाते अपनी जिंदगी में, वो हमें कभी गिरने नहीं देता, वो कभी हमें झुकने नहीं देता, और हमारे जीवन को कभी भी वो तहस नहस नहीं होने देता। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Your name is higher than any other name, O God. प्रभू तुझं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. And when we lift your name on high, आणि प्रभू जेव्हा आम्ही तुझं नाव उंचवितो, you help us to be victorious people in our life. तू आमचं सहाय्य करतोस की आम्ही आमच्या जीवनामध्ये विजयशाली लोक म्हणून ओळखले जाऊ. Lord, this morning we bow before you. प्रभू आज सकाळी आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो. Lord, we pray that you come and reign over our life. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो तू ये आणि आमच्या जीवनावरती राज्य कर. And Lord, you remove every sickness, weakness, discouragement, and every sorrow from our life. आमच्या जीवनामध्ये असलेली सर्व वेदना, आजार, अशक्तपणा आणि सर्व दुःखदायक गोष्टी तू काढून टाकाव्या अशी विनंती आम्ही करतो. Lord, we pray that you heal our brokenness. प्रभू आम्ही प्रार्थना करतो आम्ही जिथं तुटला आहोत तिथं तू बरं करावस. Lord, you heal our broken relationships. आमचे जे तुटलेले नातेसंबंध आहेत तू ते योग्य करावेत. And Lord, you heal our heart. आणि प्रभू आमचं भग्न हृदय You come तू and बरं reign करावस. over our hearts, तू Father. ये आणि आमच्या हृदयावरती राज्य कर. You come and sit on the throne of our hearts. आमच्या अंतःकरणातील राजासनावरती, सिंहासनावरती तो विराजमान हो. People of God, let's look to the Lord this time देवाचे लोक हो, यावेळेस आपली दृष्टी आपण परमेश्वराकडे लावूयात and tell Him आणि त्याला सांगूया to remove every kind of unforgiveness, every kind of hurts from our heart. आमच्या अंतःकरणामध्ये असलेली प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अक्षमेचं अंतःकरण आपण काढून टाकावं And अशी let देवाला विनंती Jesus करूया. sit on the throne of your heart this morning. आणि आज सकाळी प्रभू येशूने येऊन आपल्या हृदयाच्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. Every eye closed. प्रत्येकाचे डोळे बंद आहेत. Talk to Him this time. यावेळेस आपण देवाशी वार्तालाप करूया. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Worship you, Jesus. आम्ही तुझी उपासना करतो. Yeshua, Yeshua, मेरे मन में समा जा. Yeshua, मेरे मन में
Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Lord, come and take control of our life. प्रभू तू ये आणि आमच्या जीवनाचा ताबा घे. We're standing in your presence as we are, Father God. आम्ही जसे आहोत तसे येऊन तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू उभे आहोत. Let's lift our holy hands towards heaven. आपण सर्वजण आपले हात स्वर्गाकडे उंच करूयात. Let's lift your hands आपले हात आपण स्वर्गाकडे उंच करूयात and receive God's blessing, His presence, and His healing in your life right now. याच वेळेस आपण देवाचे आशीर्वाद आणि देवाचं नाव आपल्या जीवनामध्ये स्वीकारूयात. Let's open your mouth and receive it in Jesus' name. आपलं मुख आपण उघडूयात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते स्वीकारूयात. Lord, we just remove every hurts from our heart this morning. प्रभू आज सकाळी आमच्या अंतःकरणामध्ये असलेली प्रत्येक दुःखदायक गोष्ट आम्ही काढून टाकतो. Lord, we remove every unwanted things from our heart right now in the name of Jesus. नको असलेल्या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात याच वेळेस आम्ही काढून And we टाकतो. allow Holy Spirit to work in our life आणि right आमच्या पवित्र now. आत्म्याला वाव देतो की आमच्या जीवनामध्ये त्याने कार्य You करावं. come and reign over it. प्रभू तू ये आणि आमच्या जीवनावरती How राज्य कर. wonderful God you are. किती आमचा अद्भुत There परमेश्वर is तू power आहेस. in the mighty name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावामध्ये And we सामर्थ्य आहे. worship you, Jesus. आणि प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाची We give glory आराधना to your करतो. mighty सर्व name. गौरव आम्ही तुझ्या पराक्रमी नावाला देतो. मेरे मन में समा जा यीशुआ, मेरे मन में समा जा यीशुआ, 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 मेरे मन में समा जा यीशुआ, मेरे मन में समा जा. Hallelujah. Let's give him a big clap offering. आपण जोरदार टाळ्यांचा वाजवून प्रभू येशूच्या नावामध्ये. There is power in the name of Jesus. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Thank you, सामर्थ्य God, आहे. for your presence in the midst of us. प्रभू आमच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे म्हणून We तुला give all the धन्यवाद. glory, honor, and praise to your mighty सर्व name. गौरव सन्मान आणि स्तुती आम्ही तुझ्या पराक्रमी नावाला In देतो. Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये. You may be seated in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. There is an empty chair near you. I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. तुमच्या जर बाजूला रिकामी खुर्ची असेल तर हात वर करावा जेणेकरून मागे जे उभे आहेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. We are glad to have a newly married couple in our midst. May I request them to please stand. आणि नुकताच विवाह झालेला नवीन जोडपा आपल्यामध्ये आहे त्यांना विनंती आहे त्यांनी उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome them in the आपण house of the सर्वजण Lord. टाळ्या वाजून प्रभूच्या मंदिरामध्ये त्यांचं We believe स्वागत that करूया. God is going to bless you as long you find yourself rooted in the house of the आणि Lord. जोपर्यंत तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये रोपलेला God आहात देव bless तुम्हाला you. समृद्ध करणार आहे. We are so glad to let you know, Brother Shantanu Rahulkar has been selected as the deputy head boy for St. Patrick Junior College. Let's आणि clap our डेप्युटी hands हेड for him. बॉयज म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. आपण सर्वजण त्यासाठी टाळ्या वाजवूयात. I request Samarpan Rahulkar to please come forward समर्पण राहुलकर याला विनंती आहे पुढे यावं. and Reverend S.G. Koli to please come forward. रेव्हरंड एजी कोळी यांना देखील विनंती आहे त्यांनी पुढे यावं. Samarpan Rahulkar has been selected as the best cover drive player. आणि बेस्ट कव्हर ड्राईव्ह प्लेअर म्हणून त्याला सन्मानित करण्यात आला आहे. आपण सर्व त्यासाठी टाळ्या वाजवूयात. And his team has won the Monsoon Premier League Cup. आणि मान्सून प्रीमियर लीग कप मध्ये देखील तो जिंकला आहे. Let's clap our hands. आपण सर्वजण त्यासाठी टाळ्या वाजवूयात. I request Shantanu Rahulkar to please come forward. शांतनू राहुलकरला देखील विनंती आहे त्याने पुढे यावं. Oh, he has been selected as the deputy head boy in St. Patrick's Junior College. डेप्युटी हेड बॉय सेंट पॅट्रिक ज्युनियर कॉलेजमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. Let's clap our hands. आपण सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवूयात. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. If your children receive such kind of individual awards, certificates, medals, please bring them in the house of the Lord.
so that we can felicitate them in the house of the Lord for the glory of God. जर तुमची लेकरं अशा प्रकारे वैयक्तिक स्पर्धांमध्ये त्यांना काही बक्षीस मिळत आहे, ट्रॉफीज मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, कृपा करून ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून देवाच्या मंदिरामध्ये त्याचा सन्मान करण्यात येईल. At the 1 o'clock service, we are going to have the baptism service. दुपारी 1च्या सभेमध्ये पाण्याचे बाप्तिस्मे So we असणार want आहेत. you to pray for the baptism candidates. आमची इच्छा आहे की जे बाप्तिस्मा घेणारे सर्व आहेत त्यांच्यासाठी तुम्ही Let's प्रार्थना clap our करा. hands and let's welcome our senior pastor as they come to share the word of God to us this afternoon. आपल्या वरिष्ठ बाळासाहेबांचं स्वागत आपल्यामध्ये करूयात. ते देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी येत असताना. We are so privileged ही फार सुसंधी आहे to have the CEO, founder and CEO of Infinity IPS company in India and US. आणि भारत आणि अमेरिकेतील जे CEO आहेत आहे इन्फिनिटी IPS कंपनीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटत आहे. Mr. Chandresh Mehta, मिस्टर चंद्रेश मेहता त्यांचं नाव आहे. we would like to honor, please stand. Please stand. And कृपा we करून would या. like to honor him आम्ही त्यांचा आदर सन्मान करू इच्छितो. He has been there with over 2 decades of experience. त्यांना जवळजवळ 2 दशकाचा अनुभव आहे. Mr. Mehta is not only a respected business leader, but also someone who values community, service, and faith. केवळ त्यांचा सन्मान व्यवसाय जगातच होत नाही, परंतु समाज सेवा आणि विश्वासामध्ये देखील त्यांचं फार मोल आहे. Brother Sagar Kenkar working in his company. आणि ब्रदर किनकर त्यांच्या कंपनीत काम करतात. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Let's turn to the Word of God. देवाचं वचन आपण पाहणार आहोत. We are looking for studying the words, names of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव याबद्दल आपण अभ्यास करत आहोत, which are in the Bible, जे पवित्र शास्त्रात आहेत. and to qualify ourselves to become better citizens in heaven. आपण स्वतःला पात्र करण्याकरिता की स्वर्गामध्ये आपण चांगले नागरिक बनावे याकरिता. How many are looking forward to go to heaven? किती जण पाहत आहेत की आपण स्वर्गाला जाणार आहोत? Not immediately, but लगेच नाही, हा, when our time comes. वेळ येईल तेव्हा. Let's clap our hands unto Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताला टाळ्याचं अर्पण करूया. So when you are preparing to go to heaven, ज्यासोबत स्वर्गाला जाण्याची तयारी करत आहोत, you need to be preparing and qualifying yourself to stay in heaven. आपण स्वतःची तयारी केली पाहिजे, स्वतःला पात्र केलं पाहिजे स्वर्गात राहण्याकरिता. We are searching works everywhere, आपण सर्वत्र काम शोधत आहोत. and the directors or HR or whoever ask us the first question, what are your qualifications? आणि जे संचालक असतात, डायरेक्टर असतात, CEO असतात, आपल्याला विचारतात की पहिलं तुमचं शिक्षण किती झालं सांगा. And then when we tell them the qualification, our qualifications, ज्यावेळेस आपण त्यांना सांगतो की आपले शिक्षण किती झालेलं आहे, then they test us मग ते आपली परीक्षा घेतात whether really that qualification is in us or not. आपल्यामध्ये ते शिक्षण पात्रता आहे किंवा नाही. And if the qualification and our answers are not matching with the qualification, आणि जे आपले शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यावर प्रश्नांचे उत्तर जर जुळत नाहीत, then we are not accepted in the company or job. मग कंपनीमध्ये आपल्याला अमान्य करतात, नोकरी देत नाही. So similarly, we have to prepare ourselves to be qualified to be citizens of heaven. त्याचप्रमाणे आपण आपल्याला स्वतःला पात्र केलं पाहिजे स्वर्गाचे नागरिक होण्याकरिता. As we are learning from Psalms 127 verse 1, स्तोत्रसंहिता 127 वचन 1 मधून आपण शिकत असताना, unless God build the house, they that build in vain. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधण्याचे श्रम व्यर्थ आहेत. So our life has to be built by Almighty God. आपलं जीवन जे आहे त्याची बांधणी सर्वसमर्थवान देवाने केली पाहिजे. And therefore we
are living on the face of the earth, त्यामुळेच आपण या भूतलावर जीवन जगत आहोत. and we have to, if we are striving to qualify ourselves to live on the face of the earth properly आणि योग्य प्रकारे जर या भूतलावर आपण आपलं जीवन जगत असू, and qualify ourselves. आपण स्वतःला पात्र करत असू, We send our children early in the school, आपण लवकरच सकाळी आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, and we encourage our children to learn, आपण उत्तेजन देतो मुलांना शिका pass in all examination, आणि सर्व परीक्षामध्ये उत्तीर्ण व्हा. and these children are winning the medals. आणि हे मुलं आहेत पदक जिंकत आहेत. And we are so happy when our children excel in one standard and go to the second. आणि आपल्याला इतका आनंद वाटतो की आपलं मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात उत्कृष्टपणे जात आहे. Why? का? That they should get good job, त्यासाठी त्यांना नोकरी चांगली मिळावी, they should have good family, चांगलं कुटुंब त्यांचं असावं, they should have good life on the face of the या earth. भूतलावर त्यांचं आयुष्य चांगलं But असावं. our life on the face of the earth is temporary. भूतलावरचं जीवन काय आहे? तात्पुरतं. And we are not going to live a long time. कायम स्वरूपी आपण या ठिकाणी राहणार नाही. But पण we are living two lives within ourselves. आपल्या स्वतःमध्ये आपण दोन जीवन जगत One आहोत. life is physical life. एक तर आपलं शारीरिक भौतिक जीवन, Physical life relates to the atmosphere and living in the different families and different schools, studying in the different school, working in different colleges, and working in different companies. आणि आपलं भौतिक शारीरिक जीवन आहे. आपण वेगवेगळ्या कंपनीमध्ये जातो, वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, वेगवेगळ्या आपल्या वातावरणामध्ये जीवन जगतो. But at the same time, त्याच वेळेला we have a spiritual life too. आपलं आध्यात्मिक जीवन देखील आहे. And that is more important than the physical life. शारीरिक भौतिक जीवनापेक्षा ते आध्यात्मिक So जीवन फार the word of महत्त्वाचं. God says here, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, except the Lord build the house, परमेश्वर जर घर बांधत नाही, unless the Lord builds the house, जोपर्यंत परमेश्वर घर बांधत नाही, they labor in vain that build it. तर ते बांधणारे श्रम व्यर्थ आहे. Except the Lord keep the city, जर परमेश्वर जर नगर रक्षत नाही, the watchman waketh but in vain. तर पहारा करण्याचे जागरण व्यर्थ आहे. It is vain for you to rise up early, to sit up late, to eat the bread of sorrows, for so he giveth his beloved in sleep. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. So this is the requirement of God from us. आपल्याकडून देवाची ही मागणी आहे. So we need to understand आपण हे समजून घेतलं पाहिजे that we need to allow God to build our life. आपल्या जीवनाची बांधणी करण्याकरिता देवाला आपण परवानगी दिली If पाहिजे. our life has to be stable, जर आपलं जीवन स्थिर असायला पाहिजे if असं our वाटतं, life has to be moving forward, आपल्याला वाटतं की आपल्या जीवनाने पुढे वाटचाल करावी, so that our life is to be built by God alone. आणि ते आपलं जीवन केवळ देव आणि देवानेच Because the बांधलं word of God पाहिजे. says you get up early in the morning, sit late night, and earn the bread of the curse. देवाचं वचन सांगतो, पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचं अन्न खाता, And everything is vain. सर्व काय आहे? व्यर्थ. He only gives food to his people. तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेत देतो. So this scripture tells us that God is over all. या शास्त्रवचनावरून आपण कळतं की सर्वश्रेष्ठ सर्वावर देव आहे. Can you say the creator God is over me? तुम्ही म्हणू शकता का निर्माण करता देव माझ्यावर आहे? Creator God who created whole heaven and earth स्वर्ग पृथ्वी ज्या निर्माण करताना निर्माण केली, is over me. तो माझ्यावर अति उच्च I आहे. am below him. मी त्याच्या हाताखाली आहे. Yes, no, don't know. होय नाही, माहित नाही. So Jesus Christ has been sent by Almighty God, the creator of the whole earth, universe, सर्व सृष्टीचा निर्माण करता देव त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं, and he came on the face of the earth and became a human being, human person, तो या भूतलावर आला आणि एक मानवी व्यक्ती झाला. and he was brought up as a human being. तो लहानचा मोठा एक मानव म्हणून Though he झाला. was a son of God, जरी तो देवाचा पुत्र होता, yet he lived
your life and my life. तरी जर तुमचं आणि माझं जीवन जगला, So he knows what are your difficulties, what are your sorrows, what are your plans, frustration, what are your disappointments. तर त्याला माहिती आहे तुमच्या हताशा, निराशा, दुःख, वेदना काय आहे. So he has gone through every experience that you and I go every day. तो प्रत्येक अनुभवातून गेला, ज्या प्रत्येक दिवशी आपण त्या गोष्टीतून जातो. And because he was a son of God, तो देवाचा पुत्र असल्या he कारणाने lived a perfect human life. तो परिपूर्ण मानवी जीवन He जगला. lived a sinless human life. तो निष्पाप मानवी जीवन जगला. But he was all accommodative life. परंतु सर्वांना त्याच्यामध्ये एकत्र घेऊन चालणारं जीवन तो His जगला. life was all accommodative. त्याने सर्वांना आपल्या जीवनामध्ये He घेऊन did चालला. not keep any distance between rich and poor. श्रीमंत गरीब असं अंतर त्याने ठेवलं He did नाही. not keep any distance between a learned one and unlearned people. आणि जो निरक्षर व्यक्ती आणि जो शिकलेला व्यक्ती त्यांच्यामध्ये त्याने अंतर He ठेवलं did नाही. not keep distance between colors. आणि जे त्वचेचा रंग याच्यामध्ये त्याने अंतर ठेवलं नाही. You know, we are so want a fair color. आपल्याला गोरा रंग आवडतो. And when I was small, I used to tell, they used to tell, you are too black. आणि मी लहान असताना ते म्हणायचे तुम्ही फार काळे आहात हो. Then I used to say, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. Even if you are black, we have a big heart. I tell myself, I'm created by God. मी म्हणायचो मला देवाने निर्माण केलं आहे. Everyone is created by God. प्रत्येकांना देवाने निर्माण केलं आहे. Your life has been started from God's viewpoint. देवाच्या दृष्टिकोनाने तुमच्या जीवनाची सुरुवात झाली आहे. And therefore, He sent His Son Jesus Christ, त्यामुळे त्याने त्याचा पुत्र प्रभू येशूला who पाठवलं, lived among us, जो आपल्यामध्ये जीवन जगला, who was hated by the people around Him, अवतीभोवतीच्या लोकांनी त्याचा द्वेष केला, because he could not lie, कारण तो लबाडी करत he नव्हता, could not pretend, तो सोंग घेत नव्हता, he could not compromise. तो तडजोड करत नव्हता. So he didn't do any compromise when he was on the face of the earth, along with the situation over there. त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये या भूतलावर असताना त्याने कधीच तडजोड केली नाही. So his own people, मग त्याचे स्वयंके out of hatred, they blamed him and accused him unjustly and forced those people, kings, to kill him on the cross of Calvary. त्या लोकांनी त्याच्यावरती चुकीचे दोषारोप केले, चुकीचा आरोप केला आणि त्याला वधस्तंभावर दिलं. Before his death, he declared that, मरणापूर्वी त्याने जाहीर केलं, I will be killed, मला ठार मारण्यात येईल, but on third day, I will rise again. पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. And they knew this. त्यांना ते माहित होतं, They heard this. त्यांनी ते ऐकलं. Therefore, they went to the highest authority of the government. मग सरकारच्या अतिउच्च When अधिकाऱ्याकडे ते Jesus गेले. he died on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्त कॅल्वरीच्या वधस्तंभावर They मरण पावले. buried his body in the grave, त्या कबरेत त्याचं शरीर त्यांनी पुरलं, put the big stone, मोठी धोंड त्याला लावली, and sealed it with the government's higher authorities, सरकाराची अतिउच्च अधिकाराने त्याला शिक्कामोर्तब केलं, and kept the guards from the government. आणि सरकारी शिपाई त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं रक्षण They करण्याकरिता. complained it that he said he will rise again on third day. ते म्हणाले की तक्रार केली, तो म्हणाला की तिसऱ्या दिवशी तो उठणार आहे. It might be possible his disciples may take his body, steal it, and take it away and say he is risen. शक्य आहे की त्याचे शिष्य त्याचे शरीर घेऊन जातील आणि म्हणतील तो मरणातून उठला आहे. So he was there, and grave was sealed त्या ठिकाणी होत्या त्या कबरेला शिक्कामोर्तब करण्यात आलं. on the third day, तिसऱ्या दिवशी very early morning. पहाटेस God's heavenly angels came देवाचे स्वर्गदूत आले, and they removed the stone, त्याने ती धोंड लोटली. and Jesus rose again येशू मरणातून from उठला, the dead. मरणातून उठला and left the grave. आणि ते कबर त्याने सोडली. His mother and other dear sisters आणि ते बहीण आणि इतर ज्या बहिणी होत्या came to put the ointment as per tradition, रूढी परंपरेनुसार ते मसाला लावण्याकरिता ते आले शरीराला. and they found that he is not there, त्याने पाहिले की येशू तर त्या ठिकाणी नाही. and they were crying. ते रडत होत्या. The Bible says बायबल सांगतं they were looking for Jesus Christ, ते पाहत होते येशू कुठे आहे. and they saw someone, त्याने कुणाला तरी and पाहिलं. they thought that he was a gardener. त्यांना वाटलं की तो माळी आहे. That's why they asked the gardener, त्यामुळे त्यांनी माळ्याला विचारलं, Gardener, माळी, do you know where they have kept our Jesus? माझ्या येशूला त्यांनी कुठे ठेवलंय तुम्हाला माहित आहे का? Jesus knew
his mother. येशू त्याच्या आईला Jesus ओळखलं. knew the Mary Magdalene. मरिया मगदलेला त्याने ओळखलं. And Jesus said, peace be unto you. येशू म्हटला तुम्हाला शांती And the असो. moment त्या क्षणी they heard the noise, त्याने त्या वाणी ऐकली. that those ladies came to know that was not the gardener, but Jesus Christ त्या himself. स्त्रियांना कळलं की हा माळी तर नाही पण हा आमचा येशू And आहे. Mary tried to cling on his feet. मरिया त्याच्या चरण And Jesus said, पकडण्याचा प्रयत्न don't केला. touch me as yet. येशू म्हटला अजूनपर्यंत मला स्पर्श करू I have नको. not gone to heaven to present my blood to God the Father, creator of the earth. स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता स्वर्गीय पित्याला अजूनपर्यंत माझं रक्त मी सादर केलं नाही. And he has gone to heaven तो स्वर्गात गेला and then came back परत आला and then visited all people. आणि मग लोकांना तो दिसला भेटला. And then talked to one of the disciples. He said, unless and until मग एक शिष्य बोलला तो शिष्य म्हणा जोपर्यंत I will put my finger in his wounded hand, जखमी हातात जोपर्यंत माझं बोट घालत I नाही would put my hand in his wounded side, जोपर्यंत त्याच्या कुशीत जखमी मी हात I घालत will नाही not trust that Jesus rose मी again. भरोसाच ठेवणार नाही की येशूपणा म्हटला They were in the आहे. room. त्या खोलीत Room was locked. तिला बंद होती. Jesus appeared in the room त्या खोलीमध्ये येशू त्यांना and प्रकट झाला. talks to the disciples straight away. स्पष्ट शिष्यांची बोलला Thomas, अमा come. ये Put your finger in the wound of my hand. माझ्या हाताच्या जखमेमध्ये तुझी उंगली टाक. Put your hand in the side of my. माझ्या कुशीत तुझा हात घाल. And Thomas looked at him. थॉमाने त्याच्याकडे पाहिलं. And exactly what he said. अगदी जे काय तो मनात बोलला Same होता words Jesus uttered. येशू ख्रिस्त तेच शब्द बोलून दाखवले. He knelt down तो and गुडघ्यावर said, गेला. my God, my Lord. म्हणला माझ्या देवा माझ्या प्रभू. And then same disciples came to India, आणि तोच शिष्य भारतात आला. in South India, दक्षिण and भारतात declared the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. Why I'm saying this? मी हे का सांगत आहे To let you know that Jesus is available for us to qualify ourselves to become his heavenly citizens. स्वर्गीय नागरिक होण्याकरिता येशू ख्रिस्त आपल्यासाठी उपलब्ध आहे. In Psalms 118, स्तोत्र संहिता 118 verse 22, the word of God says, 22 वचन the stone which the builders refused is become the head stone of the corner. स्तोत्र संहिता 118 वचन 22 बांधणारे नापसंत केलेला दगड काउन्सिल झाला आहे. Jesus Christ is the cornerstone upon which our life has to be built. येशू ख्रिस्त काउन्सिल आहे ज्याच्यावरती आपल्या जीवनाची बांधणी केली पाहिजे. Therefore, in Gospel of Matthew chapter 16 verse 18, the word of God says, मत्ती वर्तमान 16 अध्याय 18 वचन when Peter confessed that you are the Son of God, Jesus Christ, ज्यावेळेस पेत्राने कबूल केले येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, Jesus said, flesh and blood has not revealed this to you. येशू म्हणाले की रक्त आणि मांस याने तुला हे प्रकट केलं नाही. How many have flesh and blood with you? किती जणांकडे रक्त आणि मांस आहे? You have flesh and blood? रक्त आणि मांस आहे का हो? We are living. अहो आपण जिवंत आहेत ना. That's why we are living. त्यामुळे तर जीवन जगतोय. Flesh हे देह and blood inside. त्याच्या हात रक्त It's shaking over here. सळसळ करतं रक्त अंगात. Have not revealed this who Jesus is. त्याने प्रकट केलं नाही की येशू कोण आहे. Worldly situations cannot reveal us who Jesus is. जगिक परिस्थिती आपल्याला कधीच प्रकट करू शकत नाही की येशू कोण But आहे. God, the Almighty Father, परंतु सर्व the समर्थवान देव creator पिता, of whole universe, सर्व सृष्टीचा निर्माण the करता, creator of you and me, तो तुमचा आणि माझा निर्माण God करता. has sent every person on the face of the earth from heaven into different families. देवाने या भूतलावरती स्वर्गातून प्रत्येक व्यक्तीला पाठवले वेगवेगळ्या कुटुंबामध्ये. Every person that is born on the face of the earth या भूतलावरती जो प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो is sent by God, त्याला देवाने पाठवला आहे. is sent by Creator निर्माणकर्त्याने त्याला पाठवला in आहे different families. वेगवेगळ्या कुटुंबात. That's how we have got different surnames. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आडनाव आहेत. And now we are so getting attached with our surnames. आणि आपल्या आडनावाबद्दल इतकं आपण बिलगून राहतो. So when church is over, चर्च संपल्यानंतर we gather together only those who are same surname. जे एकाच आडनावाचे ते एकत्र येतात. And we have our fellowship, surname fellowship. मग आडनावाची सहभागिता. Have we ever thought to have a supreme name fellowship? आणि आपण अत्युच्च
सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ अशा आडनावाची सहभागिता करायला विचार केला का? Yeah, we are sitting in the church. चर्च मध्ये बसलो ठीक आहे, We are sitting, but we have to outside also we have to meet one another. बाहेर देखील एकमेकाला भेटलं पाहिजे. But the word of God says Jesus Christ is our cornerstone, देवाचं वचन सांगतं येशू ख्रिस्त आपला कौंशिला on आहे. whom he said to येशूने Peter, म्हटलं आहे पेत्राला, I will build my church. मी माझी मंडळी रचेल, I will build you and me. मी He तुमची आणि माझी will बांधणी build करेल. you and me. तो तुमची आणि माझी बांधणी करेल. We may be able to build our fleshly life, आपण आपलं दैहिक जीवन कदाचित बांधू शकतो, but spiritual life has to be built by spiritual person. आध्यात्मिक जीवन आध्यात्मिक व्यक्तीच बांधू शकतो. In Genesis chapter 49, 49 उत्पत्ती, Genesis chapter 49 verse 24, उत्पत्ती याचा 49 अध्याय आणि वचन 24. we have the statement from the word of God. देवाच्या वचनाचं विधान आहे. Verse 24, but his bow abode in strength, and the arms of his hands were made strong by the hands of the Almighty God of Jacob. From thence is the shepherd, the stone of Israel. उत्पत्ती 49:24. तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले, याकोबाचा समर्थ देव मेंढपाळ, इस्रायलाचा खडक, याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. God is speaking and prophesy about Jesus Christ. देव बोलत आहे आणि येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी करत And in आहे. that prophecy, त्या भविष्यवाणीत it says that he shall be the Almighty who shall bless thee. From the hence is the shepherd, a stone of Israel. देव समर्थ देव मेंढपाळ, इस्रायलचा खडक, Even by the God of thy father who shall help thee, and by the Almighty who shall bless thee with blessings of heaven above, blessings of the deep that lieth under, blessings of breasts and of the womb. तुझा सहाय्य करणारा तुझा पित्याचा देव तुला वरदान देणारा सर्वसमर्थवान देव याचकडून होईल. वरून आकाशाची व खालच्या जलाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल. Hallelujah. हालेलुया. We 25 will be वचन. blessed from above. वरून आपल्याला आशीर्वादित करेल तो, We will be blessed from under. घालून आपण आशीर्वादित होऊ. We will be blessed by our mothers. आपल्या आईद्वारे आपण आशीर्वादित होऊ. We will be blessed by our fathers. आपल्या पित्याद्वारे आपण आशीर्वादित होऊ. All over blessing, 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 blessing. सर्वत्र काय आहे? आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. Physical blessing शारीरिक आशीर्वाद and the spiritual blessing too. आध्यात्मिक आशीर्वाद देखील. Hallelujah. हालेलुया. How many would like to have blessings all over you? तुमच्या सर्वत्र आशीर्वाद किती जणांना Let's आवडतील? clap our hands to the Creator God. निर्माणकर्ता देवाला टाळ्याचा अर्पण Creator करूया. God wants to love you. निर्माणकर्ता देव तुमच्यावर प्रीती And Creator करतो. God wants to bless you. निर्माणकर्ता देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. Bless you. तुम्हाला आशीर्वादित This करायचं is आहे. not an emotional word. हे काय भावनिक शब्द नाही. This is not the word that can be said only here. हे शब्द केवळ इथेच आपण बोलू शकतो असे When नाही. you go out, त्यावेळेस तुम्ही बाहेर जाल, you shall be a blessing. तुम्ही आशीर्वादित व्हाल. When you go to your home, तुमच्या घरी तुम्ही जाल, you shall be a blessing. तुम्ही आशीर्वाद असाल. When you are go to your private rooms, bedroom and so on, तुमच्या खाजगी झोपण्याच्या खोलीत वगैरे तुम्ही you जाल, shall be a blessing. तुम्ही आशीर्वाद असाल. Whenever you go on the job, नोकरीवर तुम्ही जेथे कुठे जाल, when you go to the school, शाळेत तुम्ही जाल, जरा ब्लेसिंग असल्यासारखं मोठ्याने बोला ना. स्पीक लाईक यू आर ब्लेस्ड लाऊडली. When you are working, काम करत असताना blessings. आशीर्वाद. Your presence will become blessings when you are working. तुमची उपस्थिती जिथे तुम्ही काम करता आशीर्वादित Your होईल. school will become blessing when you are there because of you. तुमच्यामुळे त्या शाळेत तुम्ही आहात ते आशीर्वादित होईल. Because you are a blessing. कारण तुम्ही स्वतः आशीर्वादित आहात. Blessing is contagious. आणि आशीर्वाद जो आहे ना संसर्जन्य आहे. Just like
discouragement is contagious. जसं निराशा संसर्जन्य आहे, Depression is contagious. हताशा जी आहे संसर्जन्य When we आहे. are sad, ज्याचा आपण दुःखी असतो, everyone becomes sad with you. आपल्याबरोबर सगळे दुःखी होतात. काय झालं? What happened? चेहरा का उतरला? Why your face is fallen? काय करू? What to do? खूप त्रास आहे. I have lot of pain, trouble, खूप त्रास आहे. lot of trouble. खूप वर कामामध्ये खूप अडचणी आहेत. There are very much difficulties on my workplace. Those will be there. अहो असतील ते Those will be there. असतील त्या ठिकाणी, Those will be there. ते असतील. God said, "You shall become blessing. देव म्हणतो तुम्ही आशीर्वाद व्हा, You shall become blessing." तर तुम्ही आशीर्वाद होणारच. Hallelujah. हालेलुया. See what God told first man. पहा, पहिल्या पुरुषाला देवाने काय सांगितलं? You shall work in soil. तू त्या मातीत कष्ट करशील. Soil will give you thorns and thistles. ती माती काय देईल? काटे आणि कुसळ. But you shall work in soil and earn your bread. परंतु तिथं तू काम करशील आणि तुला तुझी भाकर Apart मिळेल. from thorns and thistles, काटे कुसळ पेक्षाही अधिक असताना सुद्धा you will remove the thorns and thistles. आणि तिथले काटे कुसळ तू काढशील. You will not sit. तू बसणार नाही. अरे, अगं आई ग, how many thorns? किती How काटे many आहेत? thistles? किती कुसळ अरे आहे. रे रे रे. अरे रे 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 अरे रे. रे. No. नाही. When you see thorns and thistles, ज्यावेळेस तुम्ही काटे कुसळ पाहाल, you speak to yourself. तुम्ही स्वतःशी बोलताल, अरे, you are a man. अरे तू पुरुष ना, You are a woman. तू स्त्री ना, Created of God. देवाची निर्मिती. You have the power to remove thorns and thistles. तुझ्याकडे ते सामर्थ अधिकार आहे काटे कुसळ काढायचं. Hallelujah. हालेलुया. And you remove those thorns and thistles, ज्यावेळेस तुम्ही काटे कुसळ काढून टाकाल, clean your field, तुमची शेती स्वच्छ sow कराल, your seed, बी पेराल and you received bread. आणि तुम्हाला ती भाकर मिळेल. Hallelujah. हालेलुया. Thorns and thistles will be there in your life. तुमच्या जीवनात काटे कुसळ असेल, Thorns of thistles will be there in your life. तुमच्या जीवनात काटे कुसळ असतील, From your family, कुटुंबातून, from your relatives, नातेवाईकाकडून, from others. इतरांकडून. When they see good in you, त्यावेळेस ते तुमच्यामध्ये चांगलं आहे ते they पाहतील, value their sins, मग ते स्वतःची मोल त्याच्याशी करशील. and they say, "Hey, he is good than me. अरे माझ्यापेक्षा हा तर चांगला आहे, I will see how can be he good." मी And how long? बघतोच हा कसा चांगला राहतो. He becomes thorns and thistle. आणि तो काटे कुसळ बनतो. He becomes thorn and thistle तो काटे कुसळ बनतो to prick you, तुम्हाला तोडण्याकरिता, to discourage you, तुम्हाला निराश to करण्याकरिता, depress you, तुम्हाला हताश to करण्याकरिता, disappoint you, तुम्हाला निराश and to करण्याकरिता, make you run away from that place. त्या ठिकाणातून तुम्हाला पळून जाण्याकरिता. Tell yourself, स्वतःला सांगा, in the midst of thorns and thistles, काटे कुसळ असले तरी देखील I am a child of God. मी देवाचं मूल आहे. I am a child of Almighty मी God. सर्वतोमर्दान देवाचं मूल आहे. The creator of heaven and earth is with me. स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता माझ्या बरोबर आहे. I will remove all the thorns and thistles मी सर्व काटे कुसळ काढून टाकेल. because they are meant for burning. ते कशासाठी आहे? जाळण्याकरिता. They are meant for burning. त्याचं कशासाठी आहे? जाळण्याकरिता. Our life is not for burning. आपलं जीवन जळण्याकरिता Our नाही. life is meant to be blessing. आपलं जीवन हे आशीर्वाद करण्याकरिता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The word of God says देवाचं वचन सांगत आहे, God wants to bless you through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. Isaiah chapter 8 verse 14, the word of God says, यशाया 8:14. Isaiah chapter 8 and verse 14. यशाया 8:14. The word of God gives us the encouragement, and this is again another prophecy. हे आपलं उत्तेजन देत आहे अजून एक भविष्यवाणी. And he shall be for a sanctuary, but for a stone stumbling and for a rock of offense, both the houses of Israel, for a sign and for a snare to the inhabitants of Jerusalem. यशाया 8:14. म्हणजे तो तुम्हाला पवित्र स्थान होईल, तथापि इस्रायलच्या उभय घराण्यात तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरूशलेमेत रहिवाशांस पार्श्व सापळा असा होईल. Please read this carefully. बारकाईने वाचा. When you read the word of God. ज्यास तुम्ही देवाचं वचन वाचता. And he shall be for sanctuary. तो तुम्हास पवित्र स्थान होईल. He shall be
sanctuary. तो तुम्हाला पवित्र स्थान होईल. And then further says about Israel and Jerusalem who rejected him. पुढे म्हटलंय की इस्रायल आणि येरुशलेम ज्यांनी त्याचा नाकार केला. But for a stone of stumbling and for a rock of offense to both the house of Israel, for again and for snare to the inhabitants of Jerusalem. तो इस्रायल घराण्याचा ठेस लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि येरुशलेमच्या रहिवाशास पाश व सापळा असा होईल. God wants we to remain protected. देवाची इच्छा आहे की आपण सुरक्षित राहावं. Hallelujah. हालेलुया. Let the glory of God be on you देवाचं गौरव तुमच्यावर असू द्या. whenever you go, जिथे कुठे तुम्ही जाल, whatever you do. जे काही तुम्ही कराल, Don't do it with though you put all the cement and chuna and all, you make your face so glaring. आणि तुमचा चेहरा एकदम चमकणारा करतो, सिमेंट फक्की सगळं काय लावता. You can't even smile. अहो तुम्ही हसू पण शकत नाही. Because when you smile, the cracks goes. जर हसलं तर चिरा पडणार. And when cracks goes, चिरा पडले everyone knows this is a plaster. सगळ्यांना का ते डुप्लिकेट आहे, प्लास्टर आहे. But when you are a child of God, पण देवाचं मूल तुम्ही असाल, God will give you divine smile on your देव face. तुम्हाला दैवी स्मितास्य देईल. Wonderful smile on your अद्भुत face. तुमच्या चेहऱ्यावर स्मितास्य. Your eyes will become eyes of blessing to others. तुमचे डोळे इतरांना आशीर्वादाचे डोळे होतील. Your eyes has the power. तुमच्या डोळ्यात सामर्थ्य आहे. When you look to the people ज्या तुम्ही लोकांकडे पाहता, in crooked eyes, वाकड्या नजरेने, doubting eyes, शंकेच्या नजरेने, people recognize that very quickly. लगेच लोक ओळखतात. And they hate you. ते तुमचा द्वेष करतात. They try to turn their face. ते चेहरा फिरवायचा प्रयत्न करतात It's not तुमच्याकडून. looking good. हे चांगलं नाही दिसत. Always watering dole at me. सारखं सारखं स्टेरिंग ॲट मी, Always. सारखंच. And when I come, he eyes goes down. आणि आलं की एकदम बारक्या डोळ्याने बघतो. And we are looking to eyes only. आणि आपण डोळ्याकडेच बघतो. And then we are so discouraged. आपण निराश होतो. Have the eyes of the Lord upon you. तुमच्यावरती प्रभूचे नेत्र असू द्या. And your eyes will be shining. तुमचे डोळे चमकतील. And you shall become blessing to others. तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हाल. Romans chapter 9 verse 33, the word of God says. रोमकारसपत्र 9 अध्याय 33 वचन. Romans chapter 9 verse 33. रोमकारसपत्र 9 अध्याय 33 वचन. The word of God tells us, as it is written, behold, I lay in Zion a stumbling stone, a rock of offense, and whosoever believeth on him shall not be ashamed. रोमकारसपत्र याचा 9 अध्याय 33 वचन. त्याचप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, पहा अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सियोनात ठेवतो, त्याचवर जो विश्वास ठेवेल तो फज्जित होणार नाही. God has kept Jesus Christ as a cornerstone to build your house, to build your life. देवाने येशू ख्रिस्ताला कौशल्या ठेवलंय तुमचं जीवन, तुमचं घर बांधण्याकरिता. And when we trust God's Son, देवाच्या पुत्राच्या आपण we विश्वास trust the ठेवतो. Creator God, Almighty God. निर्माणकर्ता जे सर्वसमर्थवान देव याच्यावर आपण भरोसा ठेवतो. 1 Peter chapter 2 verse 8, the word of God says. पहिले पेत्र 2 अध्याय वचन 8. 1 Peter chapter 2 verse 8. पहिले पेत्र 2 अध्याय 8 वचन. Whom having not seen ye love, in whom though now ye see him not, yet believing, chapter 2 verse 8. And a stone of stumbling and a rock of offense, even so, even to them which stumble at the word, being disobedient, whereunto also they were appointed. पहिले पेत्र 2 अध्याय 8 वचन. आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला, ते वचन मानित नसल्यामुळे ठेचळतात, त्यासाठी ते नेमलेले होते. But we are not in that category. आपण त्या विभागात नाही. We are in the category that we understand the word of God. आपण अशा विभागात आपल्या देवाचं वचन समजत We are in the आहे. category that we understand who
God's Son Jesus is. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कोण आहे. And we are in the category we are loving the eternal and creator of heaven and earth. आपण त्या विभागात आहोत की स्वर्ग पृथ्वीचा सर्वकालिक निर्माण करता देव त्याच्यावर प्रीती करणार आहे. Determine in your heart, I am going to be a blessing. अंतःकरणामध्ये दृढ निश्चय करा, मी आशीर्वाद होणार Let us all आहे. stand and worship God. उभे राहूया, प्रभूची उपासना Thank भक्ती God for करूया. His word. वचनाबद्दल देवाचे आभार मानूया. Thank God for His Son Jesus त्याचा Christ. पुत्र प्रभू येशू याच्याबद्दल त्याचे आभार And मानूया. allow God to touch you right now. या क्षणी देवाला तुम्हाला स्पर्श करण्याकरिता वाव देऊया. And help God through Holy Spirit that you will always look for heavenly blessings पवित्र in your physical life and spiritual life. देवाद्वारे पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या शारीरिक भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात देवाचे आशीर्वाद तुम्ही पाहाल येशू ख्रिस्ताद्वारे. Come to Jesus, come to Jesus, come to Jesus just now. Just now, come to Jesus, come to Jesus just now. Call upon Him, call upon Him, call upon Him just now. Just now, call upon Him, call upon Him just now. He is able, He is able, He is able just now. Just now, He is able, He is able just now. He will save you, He will save you, He will save you just now. Just now, He will save you, He will save you just now. He will heal you, He will heal you, He will heal you just now. Just now, He will heal you, He will heal you just now. Come to Jesus, come to Jesus, come to Jesus just now. Just now, come to Jesus, come to Jesus just now. Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ we स्वर्गीय पित्या, thank you for your grace and your mercy upon us. आमच्यावर तुझी दया कृपा आहे, आभार मानतो. We thank you that you loved us so much आभार मानतो आमच्यावर तू एवढी प्रीती केली that आहे. you sent your only begotten Son, Jesus Christ, on the face of the earth, आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर पाठवला. who being God lived a physical life like us. तो देव असताना शारीरिक आमच्यासारखं जीवन जगला. And He died on the cross of Calvary to forgive us from all our sins. त्यामुळे वधस्तंभावर तो मरण पावला जेणेकरून आमच्या सर्व पापाची क्षमा आम्हाला मिळावी. And He said, those who will believe me तो म्हणाला जो माझ्यावर विश्वास ठेवेल shall have eternal life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. God, we need your eternal life right now to live on the face of the earth, to qualify ourselves to proper citizens of heaven. प्रभू या क्षणी आम्हाला तुझं सार्वकालिक जीवन पाहिजे की योग्य प्रकारे स्वर्गाचे नागरिक होण्याकरिता पात्र होण्याकरिता आमचं जीवन I जगावं. pray to thee for every single one here. प्रभू या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो. Touch them, strengthen them, empower them. स्पर्श कर, शक्ती सामर्थ ताकद दे. Bless them, their personal life, म्हणजे वैयक्तिक जीवनाला आशीर्वादित कर. Family life. कौटुंबिक जीवन, corporate life, सामाजिक जीवन, education life, शैक्षणिक जीवन, work job life. कामाच्या ठिकाणी असणारं And जीवन, let it become blessing to all who come in their contact. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना ते आशीर्वाद होऊ दे. And we thank you for your doing so. केलायस प्रभू तुझे आभार मानतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you're celebrating your birthday or wedding anniversary this week, आठवड्यात जर तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married.
happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. कृपा परमेश्वर आम्ही आभार मानतो तुझे लेकरे या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे Give them many more personal birthday in their personal life, wedding anniversary in their marital life. प्रभू त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस दे वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दे Fill their life with all your strength, health, wisdom, and knowledge. आता जीवन शक्ती सामर्थ्य ज्ञानाने तू भरून टाक And as you are blessing them, O God, प्रभू त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to त्यांना others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने मी प्रार्थना करतो Amen. आमेन And now, God, as we are going to worship you by giving God's tithe, our offering, missionary offering, and educational help for the branch church pastors' children. प्रभू आता आम्ही उपासना करत असताना देण्याद्वारे देवाचं दर्शन दान अर्पण सेवाकार्याचं दान अर्पण आणि जे शाखा मंडळाचे पास्टर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाच्या मदती Bless करतात our worship of giving. आमचं देण्याची भक्ती आशीर्वादित कर In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने मी प्रार्थना Amen. करतो आमेन Let's meet one another, greet one another next in the love of God with one another. एकमेकाला भेटूया देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया We will be at the back to meet every one of you. सर्व पास्टर्स चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता हम नहीं करते दुनिया के मामलों के आगे नहीं झुकते चांद सूरज
सिताइश होती है, रूह की बात